राधा मामी, ओ राधा मामी. हा काय म्हणतो सुनबाई? मला पटकन आता एक स्ट्रॉंग कॉफी बनवून द्या. देतो ना, आत्ता देतो. कडक मिठी, खुशबुदार. ए तुमचं काय चाललंय? तुम्ही काय बसू ना तिकडे. सुस्त. सुस्त काय सुस्त? युनिफॉर्म अजून चेंज केलेला नाहीये जात. हिरो ईशान, तुम्हाला कळत नाहीये का? भैरवी माऊ माऊ काय सो मच. काय झालं? काय हळू? माऊ युअर माय लकी चार्म. काहीतरी हवं असेल म्हणून मस्का मारते. आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू ऑल. गुड न्यूज? सो बेकिंगच्या फायनल एक्झाम मध्ये मी फर्स्ट आली आहे. ओ माय गॉड. आणि गेस व्हॉट, मला तिथे पण प्राइज मिळालंय. आय एम अनस्टॉपेबल दीज. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. आता तू एक काम कर, सोसायटीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जे तुला प्राइज मिळालं होतं ते मला देऊन टाक. कसं? 3 गिफ्टचं काय करायचंय तुला? ईशान तू किती फनी आहेस रे. एनिवेज दॅट्स नॉट द पॉइंट. आपण जे कोकोनट केक्स करतोय ते सगळ्यांना आवडतायत बिकॉज इट हॅज अ महाराष्ट्रीयन ट्विस्ट. सो वी आर गोइंग इन द राईट डिरेक्शन. अशी का बघतीयस? काही नाही. आय एम सो हॅपी फॉर यू. आय एम हॅपी फॉर अस. ये तू अशीच हॅपी राहा बिकॉज सॅड माऊ मला नाही आवडत. मला पण. आणि मला पण नाही आवडत. ऍक्च्युली ना मला पण सगळ्यात हॅपी असलेलं आवडतं. हो ना? मग त्यासाठी आपल्याला एफर्ट्स पण घ्यायला लागणार आहेत. हॅपी वाइब्स आपल्याला क्रिएट कराव्या लागणार आहेत. सगळं होणार. एकदा आपला बिझनेस फुल्ली फंक्शन व्हायला लागला ना की एव्हरीथिंग विल बी फाईन. येस, पण आपलं प्रेशर सुद्धा वाढेल, रिस्पॉन्सिबिलिटीज सुद्धा वाढतील. आय नो. आपल्याला खूप काम करावं लागेल, खूप प्लॅनिंग करावं लागेल. तुम्हाला तुमचं कॉलेज, तुमची शाळा सगळं सांभाळून काम करावं लागेल. डन डन डन. कधी कधी असं सुद्धा होईल की तुमची परीक्षा असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन की आता कामात लक्ष घालू नका, तेव्हा माझं ऐकावं लागेल. डन डना डन डन. आणि असं सुद्धा होईल की आता सणाचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, पण तरी काम करावं लागेल. मग करावं लागेल. डन 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 डन. डन. आणि असं सुद्धा होईल की आता तुम्ही एवढं बोलताय की आम्ही काम करू, पण ऍक्च्युअल काम सुरू झाल्यावर म्हणाल की आम्हाला तर बोर होतंय. हे तर होऊच शकतं. अच्छा. आणि असं झालं तर? असं झालं तरी सुद्धा आम्ही दोघी थांबणार नाही. आता मी ठरवलंय, आहे नाही ते सगळे स्किल्स वापरून मी काम करणार आणि हा बिझनेस सक्सेसफुल करून दाखवणार. प्रॉमिस? प्रॉमिस. ऑन युअर मार्क, गेट सेट गो. काफे काफू काफू. मग मिळाला ना कुलकर्णी काकूंनी पाठवलेला डबा? हो. कसं होतं जेवण? मस्त झकास. हे बघ, आता तू वेळेवर जेव. हो. आणि पोटभर जेव. आणि पैशाची काळजी करू नकोस तू, अजिबात सांगतो तुला मी. हा मला सांग, तू कशाच्या जोरावर दरवेळेस हे वाक्य बोलतो? म्हणजे काय? म्हणजे तुझ्या घरामध्ये नळाला पाण्याऐवजी पैसे येतात का? येतात. अरे काय म्हणणं आहे तुझं? हे बघ, तू जास्ती शहाणपणा करू नकोस होता. मी सांगतो ते ऐक. बर. वेळच्या वेळी जेवायचं आणि पूर्ण जेवायचं. बर. जर तुका डब्यात थोडस जेवण शिल्लक ठेवलं तर मग तुला मी तू कुकर लावलायस? हो. कशाला? डबा कमी पडला का भात फडफडीत झाला?
नाही ते काय झालं माहितीये का की मी त्यांना सांगितलं की डब्याला तुम्ही भात देत जाऊ नका, म्हणजे वरण भाताचं कुकर मी लावत जाईन म्हणून. दाखव तुझा डबा. संपला. संपलेला डबा दाखव. घासायला दिला. मग खरकटा डबा दाखव. ईश्वर, सॉरी, म्हणजे काय माहितीये का तुला तर माझं पथ्यपाणी माहिती आहे सगळं, आणि भाजीमध्ये तेलाचा अक्षरशः तवंग होता रे, म्हणून डबा परत पाठवला. सॉरी. माझी काय चूक आहे मामा? तू काय आहे? तूच मला तो चांगला डबा म्हणून आणायला सांगितला होतास ना. अहो पण तुम्हीच कुलकर्णी आडनाव ऐकून तो डबा चालू करायला सांगितलं. मी तर चवीचा गाव, तो डबा चालू करायला सांगितलेला. माझा कान सोडा. इकडून ढोलकी, माझी ढोलकी झाली आहे. नाही चिडू नकोस, चिडू नको. नाही म्हणजे तुझंच बरोबर आहे. काय माहितीये काय, म्हणजे चांगला डबावाला शोधू ना आपण, मिळेल आपल्याला. पण तोपर्यंत मग घरामध्ये जर वरण भाताचं कुकर लावलं तर काय हरकत आहे ना, म्हणून. काही गरज नाहीये. यापुढे माझ्या घरून तुला डबा येणार, आणि याला तू नाही म्हणायचं नाही. म्हणणार. दरवेळेस तुझंच काय ऐकायचं मी? मी तुझ्या एवढा पण जवळचा नाहीये ईश्वर. आहेस ना, खूप जवळच आहेस. म्हणूनच म्हणतोय की मला समजून घे. हे बघ, मी विसरतो, कधी कधी माझ्या हातून चुका होतात, पण म्हणून मला लाचार करू नका रे. अशक, मला ना आता कुणावरच अवलंबून राहायचं नाहीये. माझं मन आजारी आहे, मेंदू थकलाय, पण शरीर धडधाकट आहे. ठीक आहे, तुला पाहिजे ते तू कर, पण कधी तुला जर माझी मदत लागली तर मला जरूर सांग. यार चला, हरलीस. Award goes to ईशान. तत्तड 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 तत्तड. ऐका माझं, टाइमपास करू नका. बॅग्स भरल्यात का? आजच्या सारखी घाई होईल ना इतर. ए, चला पटकन. काय चाललेलं? आरडाओरडा कसा करतो तुम्ही? तिची संयमी कुठे गेली? ती तिच्या फ्रेंड्स कडे गेली आहे. तिचा ग्रुप प्रोजेक्ट आहे ना म्हणून. आजोबाई, संयमिताईचं ना नेहमीच आहे. लास्ट मोमेंट पर्यंत एक तर ती सबमिट नाही करत, आणि मग ना ऐतावेळी तिचा असा गोंधळ होतो. कपडे झोंबड्या. अनिश कुमारांचं काय? फोन केलेला त्याला, उचलला नाही. नेहमीच आहे त्याचं. मला वाटलं होतं की तू आल्यावर तरी बरा वागेल, पण मला पण तेच वाटलं होतं. पण एनिवे, परसू आला होता तुम्हाला भेटायला. काहीतरी डब्यासंदर्भात बोलायचं होतं त्याला. हा, भेटला होता मला. त्याची चांगलीच खबर घेतली मी. का? काय झालं? अगं, त्याच्या सांगण्यावरून आपल्या ईश्वरला त्या कुलकर्णी बाई म्हणून होत्या, त्यांचा जेवणाचा डबा लावला होता. तो काय बरा नाही निघाला. अरे बापरे, म्हणजे मग आता खाल्लंय का नाही काही ईश्वर काकांनी? मी काहीतरी पटकन देऊन येते त्यांना. नाही, थांब. आजच्या पुरतं झाली आहे सोय. उद्या मी जाऊन त्या बाईंना भेटणार आहे. हा, त्यापेक्षा माझ्याकडे एक आयडिया आहे. तुझं काय आहे आता बाबा? म्हणजे तुम्ही ईश्वर काकांना सांगा की डबा बाहेरून मागवलाय आणि आपल्या घरून पाठवा. तुला किती दम दिला तरी तू पुन्हा तुझं तेच काय रे? खोटेपणा करायचा नाही म्हणजे नाही. त्या दिवशी तुम्ही बोरकर काकांच्या नावाने भैरवी माऊला का ऑर्डर दिलीत? एक मिनिट, बाबा काय बोलतोय हा? ती ऑर्डर तुम्ही दिली होती? म्हणजे मी इतके जे फोन कॉल्स केले होते ते म्हणजे ईश्वर आणि रेयांशने घेतले होते. रेहान, म्हणजे समाला पण माहिती आहे सगळं?
मी फोन करते समज. नाही तर नाही, ही म्हणजे माझीच आयडिया होती ती. तुला चिडायचं असेल तर तू माझ्यावर चिड. म्हणजे मला आत्ता सगळं स्ट्राईक होतंय की तुम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केला होता आणि मला का केलं असं बाबा? तुला पहिली ऑर्डर मिळावी म्हणून. तुला पहिली ऑर्डर मिळाली असती ना तर पुढे तुझा बिझनेस चांगल्या रीतीने चालला असता. रागवलीस? अजिबात नाही बाबा. माझ्या वडिलांनी सुद्धा इतका विचार केला नसेल माझा जितका तुम्ही केलाय. माझाच माझ्या स्वतःवर विश्वास नव्हता पण तुमचा होता. होता नाही, आहे आहे. मी शब्द देते तुम्हाला, मी हा बिझनेस मनापासून करेन आणि हो काय वाटेल ते होऊ दे. मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. बर बाबा, मी ईश्वर काकांना प्लीज डबा देऊन येऊ का? ते बिचारे एकटे. दे दे, नेऊन दे. तू काय तशी ऐकणार नाहीयेस. बघितलंस मुलानं, तुमची माऊ बघा, असं मन पाहिजे माणसाचं. किती मोठे मनाचे आहे की नाही. तिला त्यांची काळजी आहे बघ इथं बसल्या बसल्या. तुम्ही पण असंच राहा, नेहमी एकमेकांना असे धरून ठेवा, कधीही सोडू नका. आपलं भाऊ बहिणीचं नातं कधीही विसरू नका. आजोबा, हं. तुम्ही तुमच्या बहिणी बरोबर का नाही राहत? ही तुमचीच बहीण आहे ना? हा फोटो तुला कुठे सापडला? मला ट्रंक मध्ये सापडला. आजोबा, आता या फोटोमुळे तुमच्या बहिणीला शोधणं इझी होईल ना? पण आजोबा, मला एक कळत नाही, तुमची बहीण का नाही राहत तुमच्या बरोबर? जसा मी आणि ईशान एकत्र राहतो, एकत्र मस्ती करतो, एकत्र खातो, स्कूलला जातो, भांडतो. अगं वेडे, ते दोघं जेव्हा आपल्या एवढे असतील तेव्हा ते एकत्रच राहत असणार ना. मग आता तिचं लग्न झालं असेल का? म्हणजे माऊचं पण लग्न झालंय तरी माऊ जातेच की मीनाजीकडे राहायला. मग तसंच ती इथे का नाही येत राहायला? आजोबा, ही पण आमच्या आईबापांसारखी देवाघरी गेलीये का? नसावी, म्हणजे मला माहित नाहीये. मग माहिती काढायला हवी. जसं वेणू आजीने वर्षा मावशींना सांगितलं होतं तसं. अरे, तुम्ही तुमचा अभ्यास केलाय का? हा, तुमचं होमवर्क झालंय? नाही ते आधी करा तुम्ही. उगाच भलत्या गोष्टी तुम्ही लक्ष घालू नका. चला चला, जा इकडून चला. फोटो फ्रेम तिकडेच ठेव. ओके माऊ, आम्ही करतो होमवर्क.
कल्याणमस्तु. कल्याण मस्त. बाळा, आपल्याला वाटतं ह्या सृष्टीची निर्मिती आपण केली मानवाने आणि हिचा लोपही आपणच करू. पण असं काही नसतं. करता करविता तो एकच विधाता. आपण फक्त निमित्त मात्र. बरोबर आहे गुरुजी. आजपर्यंत या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करत आलो, पण आज तुमच्यामुळे मला या सगळ्याचं महत्व समजतंय. म्हणून तर तुला घेऊन आलो ना यांच्याकडे. मोठी मोठी माणसं. विधात्याची रूप अगणित आहेत आणि अगणित माणसांना ती अगणित दिसतात. विधाता जेव्हा आपल्या समोर सकारात्मक गोष्टी आणतो तेव्हा त्याचा सढळ असते स्वीकार करायचा. पण तो एखादा प्रश्न आपल्या समोर निर्माण करतो आणि परीक्षा उभी ठाकतो तेव्हा अभ्यास करायचा. सध्या तुझा परीक्षेचा काळ सुरू आहे. सध्या गुरुजी, मला असं वाटतंय गेलं वर्षभरापासून मी परीक्षाच देतोय. ही परीक्षा कधी संपणार? संपेल. ते तुझ्याच हाती आहे. जितका लवकर उत्तीर्ण होशील तितका लवकर यशस्वी होशील. पण मग म्हणजे आता तुम्ही जे मला सांगितलंय ते मी सगळं करतोय ना. हा, करतो. सकाळी उठून असं 3:30-4 घंटे होत होता. सगळ्यांना झोप करतो तो. कसं आहे ना बाळा, विद्यार्थ्याची तयारी किती हे पाहून त्याच्यासमोर प्रश्नपत्रिका टाकली जाते. इतके दिवस आम्ही हेच पाहत होतो की तुझी तयारी किती, तू काय साध्य करू शकतोस. आता मात्र तुझ्या समोर अवघड परीक्षा आलेली आहे. ती उत्तीर्ण झालास तर यश तुझ्या पायाशी लोळण घेणारच, आमचा शब्द. पण मग आता काय करावं लागेल? हा, काय घरची स्त्री जी असते ना बाळा, साक्षात लक्ष्मीचं रूप असतं. तिच्या पुण्य स्पर्शाने पवित्र झालेला दागिना फार कल्याणकारी असतो. तुझ्या घरच्या स्त्रीचा म्हणजे तुझ्या पत्नीचा एखादा दागिना आम्हाला आणून दे. पहा, तुला जर हे साधणार नसेल तर ज्या कार्यासाठी 10-15 दिवसांचा अवधी लागू शकतो तेच कार्य पूर्ण व्हायला वर्षभरापेक्षा अधिक काळ लागू शकेल. बाप्पा, काय करायचं आता? तसाही तुझा मंगळ 6व्या स्थानात आलाय. विपरीत राजयोग चालू आहे. उपाय करावा लागेल आणि उपाय सोपा नाही. काय करायचं ते आम्ही तुला सांगितलं, तू ठरव. बाबा, मला बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही निलिमा आत्ताशी कधी बोलणार आहात? बोलेल. कधी? तुम्ही कधी प्रयत्न केलाय का त्यांना शोधण्यासाठी? प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं? गेल्या 35 वर्षात तिच्याशी काही संबंध नाही माझा तिला शोधायला. कुठून सुरुवात करायची तेच मला माहित नाही. ते सगळं आपण बघूयात. तुम्ही फक्त तुमच्या बाजूने म्हणा की तुम्ही त्यांना शोधण्यासाठी तयार आहात. काय होणार आहे त्याने? एकदा तुम्ही स्वतःच्या तोंडून म्हणा तरी की मी निलिमाला शोधेत आणि पुन्हा तिच्याशी बोले. भैरवी, तुला वाटतं तेवढं सोपं नाहीये, मला मान्य आहे. पण तुम्हीच नीट आठवून बघा, कित्येकदा तुम्ही कठीण डिसिजन घेतलाय बाबा आणि तो निभावला सुद्धा आहे. माझी खात्री आहे यावेळी सुद्धा हेच कराल. भैरवी, तू उगाच नसता हट्ट करू नकोस. का नको करू? तुम्ही नाही केला हट्ट.
मला ऑर्डर घेण्यासाठी तुम्ही नाही केलं मला हट्ट. तू काय माझी गुढी मलाच देणार आहेस काय? हो, हवं तर असं समजा तुम्ही. अगं पण नाही, बिन नाही. मला प्रॉमिस करा बाबा की तुम्ही निलिमा आत्यांना शोधाल. बरोबर, ठीक. बोला. मी निलिमाला शोधेन, बस. येस. इरू, ईशान, लवकर या. आजोबांना मी कन्व्हिन्स केलंय. आलो आलो. काय झालं माऊ? काय झालं? आजोबा रेडी झालेत निलिमा आजीला शोधायला. आजोबा निलिमा आजीला शोध. आजोबा निलिमा आजीला शोध.